अमरावती जिले में पिछले 3-4 दिनों से अच्छी बारिश होने के कारण बुआई का काम शुरू हो गया है। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विश्वविद्यालय के अंतर्गत अमरावती के सोयाबीन अनुसंधान केंद्र में जहां नए प्रयोग किए जा रहे हैं, वहीं बीबीएफ बुआई पद्धति से सोयाबीन की बुआई की जा रही है। सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर सतीश निचळ, सोयाबीन पैदासकार. सध्या पेरणीचा सीझन सुरू आहे आणि BBFनेच पेरणी करा असं आपण सांगतो. शक्यतो जे आहे ते BBFनं पेरणी करा आणि BBFच्या पेरणीमुळे जवळपास 20 ते 25% उत्पन्नात वाढ हे नोंदवण्यात आलेली आहे. आणि BBFनं पेरणी केल्यास आता इथं पाहू शकता BBFनं पेरणी सुरू आहे. तर BBFनं पेरणी जर आपण केली तर जवळपास आपल्या बियाण्यात जवळपास 15 ते 20% बियाणं वाचते आपलं. नंतर जे BBFनं पेरणी करतो तेव्हा 22 किलोपर्यंत बियाणं हे जाते. आणि विशेष करून मेन जे आहे ते दोन बाजूला आपल्या सरी पडतात. BBF म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धत आणि दोन सऱ्या पडतात. त्या सऱ्यामधून जर तुमचं जास्त अतिवृष्टी जास्त पाऊस झाला तर पाऊस म्हणजे पाण्याचा निचरा होतो, लवकर पाणी निघून जाते. आणि दुसरं एक आणि मूलस्थानी जलसंधारण होते. जेव्हा पाऊस कमी असतो तेव्हा मूलस्थानी जलसंधारण म्हणजे जिथं पाणी पडलं तिथंच पाणी थांबते आणि आपल्या पिकाला जास्त उत्पन्न मिळते, चांगलं आपलं उत्पन्न मिळते. दुसरं, सोयाबीन एक वेळा मोठं झालं की त्यामध्ये आंतर कल्चर जे ऑपरेशन असतात मधात ते आपण करू शकत नाही. फवारणी वगैरे जरा कठीण झाली तर BBFमुळे आपण त्याची फवारणी वगैरे करू शकतो. तर हे करू शकतो. तर हे विविध फायदे BBFचे आहेत आणि BBFनेच पेरणी करावी असं आपण सांगतो.